अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। इथे फिनले मिलचे कामगार आपल्या थकीत वेतनासाठी गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत। विशेष म्हणजे यातील 2 कामगार आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तब्बल 150 फूट उंच चिमणीवर चढले आहेत। त्यांच्या जीवाला धोका असतानाही अद्यापही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। या गंभीर परिस्थितीची ही वृत्त जाणून घेऊया। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। यावेळी कारण आहे कामगारांचं तीव्र आंदोलन। आपल्या थकीत वेतनासाठी आणि बोनससाठी गेल्या 4 दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर उतरले आहेत, पण या आंदोलनाने एक वेगळं वळण घेतलं आहे। मिल मधील 2 कामगार थेट 150 फूट उंच चिमणीवर चढले आणि तिथूनच ते आपला निषेध नोंदवत आहेत। या कामगारांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून त्यांचं वेतन थकीत आहे। वारंवार विनंत्या करूनही कोणीही त्यांच्या व्यथा ऐकलेल्या नाहीत। नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। गेल्या काही दिवसांपासून याच मिलमधील 70 लाख रुपयांचा माल विकून तो देशातील इतर 3 मिलच्या कामगारांना देण्यात आला। मात्र फिनले मिलच्या हजारो कामगारांच्या वाट्याला काही झालं नाही। आता या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं आहे आणि चिमणीवर चढलेल्या 2 कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका वाढत असतानाही सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीयेत। आता या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। फिनले मिल मध्ये 1000 पेक्षा जास्त कामगारांचा थकीत वेतन मिळावे आणि याच कामगारांचा पूर्णपणे बोनस द्यावे या प्रकारची मागणी होत आहे। आतापर्यंत येथील भारतामध्ये राहणाऱ्या 3 मिल टाटा मिल, इंदू मिल आणि पोद्दार मिल या कामगारांना फिनले मिलमधला माल विकून 70 लाखाचा माल विकून त्यांना बोनस देण्यात आले, परंतु येथील कामगारांना त्यांचं थकीत वेतन दिलं नाही आणि त्यांना बोनससुद्धा दिला नाही। ऑक्टोबर महिन्याचा पूर्ण पगार पाहिजे या प्रकारची मागणी होत आहे। कामगार आपल्यासोबत जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया। मागं आमची मॅनेजमेंटसोबत मीटिंग जेव्हा झाली होती त्यावेळेस मॅनेजमेंटनं लिखित स्वरूपात आणि ते मुंबईवरून लिखित स्वरूपात दिलं होतं की बा आपण रॉ मटेरियल हे ते विकून सण्या पुरा पैसा जमून सण्या तुमचा बोनस आणि पूर्ण पगार राहिलेला आतापर्यंतचा हा पूर्ण करण्यात येईल। पण त्यावेळी त्यांनी 3 महिन्याचा कालावधी मागितला आणि आपण त्याला राजी पण झालो। मदत आमदार साहेबही होते। आमदार साहेबांच्या संमतीने, तहसीलदार साहेबांच्या संमतीने हे सर्व आंदोलन मागं घेण्यात आलं होतं त्यांच्यावर भरोसा करून। पण मधल्या काळात एवढं पाणी गेलं की यांनी कच्चा माल विकला 70 लाखाचा, इथून माल विकला NTCला पाठवला 70 लाख आणि परस्पर तिकडे मुंबईच्या 3 मिलांना बोनस करून वाटून देण्यात आला। मुंबईच्या 3 मिलांना वाटून देण्यात आलं आणि इथं जेव्हा लेखी दिलं होतं अचलपूरच्या फिनले मिलसाठी तर त्यांना ते देण्यात नाही आलं। याचा जबाब विचारायला आम्ही मुंबईला पण गेलो तर तिथच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला। शेवटी इथं मॅनेजमेंटला विचारलं, यांनी पण पळ काढून ठेवला आहे, कोणीच भेटायला तयार नाही आहे। थोडी उडती खबर आली किंवा तिथच्या 3 मिलाला कोर्टाच्या हिशोबाने देण्यात आला आहे। तर आमचं हे म्हणणं आहे मग 3 मिलाला कोर्टाच्या हिशोबाने देण्यात आला। जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी 25 करोड फिनले मिल चालू करायसाठी देऊन झाले महाराष्ट्र सरकारची गुण, तर तेव्हा तुम्ही 23 मिलचा अडथळा कशासाठी आणला? तेव्हा त्यांनी 23 मिलचा अडथळा आणला आणि जेव्हा आता बोनस द्यायचा तेव्हा तर 3 मिलं दिसले तुम्हाला, तेव्हा 23 मिलाचा विचार नाही आला। NTC फक्त हे मोठ्या लोकांसाठी काम करून राहिली, खालच्या गोरगरिबाच्या कामगारांसाठी काम नाही करून राहिली आहे। आणि त्यासाठीच आम्ही आज उपोषणाचा हत्यार उभारला आहे की आम्हालाही बोनस भेटला पाहिजे। आमचंही तेवढंच NTCच्या पैशावर हक्क आहे। आम्हीही कामगार, आम्हीही गरीब आहोत। किती जण चिमणीवर आहे आणि किती दिवसापासून आंदोलन? आज 4था दिवस आहे। चिमणीवर 2 कार्यकर्ते चढलेले आहेत। एकाचं नाव विकेश नरेश उगळे आहे, दुसऱ्याचं मनोज सूर्यवंशी आहे। दोन्ही कामगार अतिशय गरीब आहे। एज त्यांची 30च्या खाली एज आहे। PF काढायला दुसरीकडे काम करू नाही शकत। आज गव्हर्नमेंटने त्यांना मंदात लटकून ठेवलेला आहे, ना घर का ना घाट का धोबी का कुत्ता करून ठेवलेला आहे। एकदम धोबी समाजाला नाही म्हणून झालो मी, त्यासाठी मी माफी मागीन की कोणाला राग नाही आला पाहिजे, एक मन आहे म्हणून झालो। पण आज अशी कंडिशन करून ठेवलं की माणूस मधात लटकलेला, ना काही करू शकत, काहीच नाही करू शकून झाला, ना दुसरीकडे कामाला जाऊ शकून झाला। आज गव्हर्नमेंटने ह्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की कामगारांची परिस्थिती बिकट चालली आहे। अचलपूरची अर्थव्यवस्था खालावलेली आहे। आज जिथं 10,000-12,000 रुपये ज्या दुकानात काम करायला भेटत होते, आज 5-5 हजार रुपयावर कोणाला काम नाही भेटून झालं। आज दुकानदारांची परिस्थिती खराब झालेली आहे, अर्थव्यवस्था खराब झालेली आहे, दुकानदारही खाली बसले आहे। पुन्हा अचलपूरचा विकास कधी करायचा, अचलपूरच्या इकडे लक्ष द्यायचं असेल तर हा उद्योग चालू झालाच पाहिजे। कामगाराला बोनस भेटलाच पाहिजे आणि पगार झालेच पाहिजे, तेव्हाच अचलपूरच्या मार्केटमध्ये पैसा खेळील। नाही तर फक्त कामगाराचीच परिस्थिती नाही तर येणाऱ्या काळात इथच्या प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती खालावील आणि त्यासाठी सर्वच हे होतील। म्हणून माझं म्हणणं आहे जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत कामगारांनी। आज त्यांची ही परिस्थिती दयनीय आहे। त्यांची लेकरं बिचारे आज हे आहेत, त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे। पुरे आज महाराष्ट्र सरकारनं तर आहेच आहे, पण भारत सरकारनं पुरा आमदार खासदार सर्वांनी याकडे लक्ष देऊन याच्यात
जास्तीत जास्त मदत करून सर आज गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की NTC मध्ये 10,000 कामगार आहेत. 10,000 कामगाराची जबाबदारी कमी नसते, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांची परिस्थिती पहा. तरी होती फिनले मिलमधील कामगारांच्या संघर्षाची कहाणी. जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार कधी लक्ष देणार आणि या कामगारांना न्याय कधी मिळणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.